काय हो मंडळी, कोण म्हणते की व्हेज बिर्याणी किंवा व्हेज पुलावसारखी कोणतीही गोष्ट नसते. तर ही अखनी पुलावची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तेही माझ्या पद्धतीने. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही नॉनव्हेज पुलाव किंवा बिर्याणी पण विसरून जाल, इतकी भन्नाट आणि चविष्ट लागते. तर नमस्कार मंडळी, मी निकिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मी रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मी इथे एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो तांदूळ 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊन त्यामध्ये पुन्हा एकदा पाणी ॲड करून 30 मिनिटासाठी भिजत ठेवलेलं आहे. 30 मिनिटासाठी भिजत यासाठी ठेवला की तांदूळ नंतर लवकर शिजला जातो, ज्याला की वेळ पण लागणार नाही आणि चिकटही होणार नाही. तर आपण पुलावसाठी लागणारे एक फ्लेवरफुल पाणी तयार करणार आहोत, जे की मसाल्यांचे आणि काही व्हेजिटेबलचे आहेत, ज्याला की यखनी असे म्हणतात. तर मी इथे एक पातेले घेतलेले आहे, ज्यामध्ये पाणी थोडे ॲड करून त्यामध्ये 1 कांद्याची पात, चिरलेला कांदा, 1 चमचा साबुत धने, चक्रफूल, 2 ते 3 तेजपत्ता, काळी मिरी, 7 ते 8 लवंग, 4 छोटी वेलची आणि 2 मोठी वेलची, दालचिनी, जावित्री आणि कोथिंबीर ही देठासहित घालून घेऊन त्यामध्ये लिंबू, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरा आणि 1 चमचा मीठ घालून त्यामध्ये थोडेसे तूप आणि 2 लसणाचे गट्टे घालून घेऊन ते 10 मिनिटे झाकण ठेवून वाफवून घेतलेलं आहे. 10 मिनिटानंतर उघडून पाहिल्यानंतर आपण इथे बघू शकता की पाण्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे, जो की ग्रीन कलरवर आलेला आहे. नंतर एक बाउल घेऊन ते गाळणीच्या साहाय्याने पाणी गाळून घेऊन ते बाजूला ठेवून दिलेले आहे. नंतर इथे पुलाव बनवण्यासाठी आपण भाज्या घेतलेल्या आहेत, त्या स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत. नंतर 3 ते 4 कांदे उभे चिरून घेतलेले आहे. नंतर गॅस कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा गोल्डन होईपर्यंत परतून घेऊन तो बाजूला काढून घेतलेला आहे. आणि नंतर त्याच तेलामध्ये परत एकदा काही खडे मसाले टाकायचे आहेत, ज्यामध्ये जिरा, काळी मिरी, हिंग, सुकी लाल मिरची, तेजपत्ता आणि कांदा टाकून घेऊन परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आले, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घेऊन तेही परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये 1 चिरून घेतलेला बटाटा, 1 वाटी फ्लॉवर, बीन्स आणि शिमला मिरची, 1 गोल कट करून घेतलेले गाजर, 1 टोमॅटो आणि 1 वाटी हिरवे वाटाणे घालून घेऊन ते एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा चवीनुसार मीठ घालून घेऊन पुन्हा एकदा ते परतून घेऊन झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये थोडी कसुरी मेथी हातावर क्रश करून घालायची आहे. आता यखनी म्हटल्यानंतर त्यामध्ये दही तर जाणारच. आणि दही ही फ्रीजमधील घ्यायची नाही, आपली नॉर्मलच घ्यायची आहे, कारण दही जर फ्रीजमध्ये घेतली तर ती फुटू शकते. नंतर ती दही भाज्यामध्ये थोडी थोडी घालून मिक्स करायची आहे आणि परतून घ्यायचं आहे. परत एकदा दही घालून परतून घ्यायचं आहे आणि झाकून घ्यायचं आहे. आता दही सगळीकडे एकसारखं लागलं आहे. नंतर त्यामध्ये थोडासा गरम मसाला आणि थोडी बिर्याणी मसाला टाकून घेऊन परतून घ्यायचा आहे. परतून झाल्यानंतर आपण जो तांदूळ भिजत घातलेला होता तो त्यामध्ये घालून घेऊन मिक्स करून घ्यायचा आहे. परतून झाल्यानंतर जे आपण पुलावसाठी मसाल्याचा स्टॉक बनवून बाजूला ठेवला होता तो त्या तांदळामध्ये घालून घेऊन 1 चमचा तूप घालून घेऊन मिक्स करून घेऊन त्यावर झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे, ज्याला की 20 मिनिटे लागतात. पुलाव शिजल्यानंतर त्यावर थोडा पुदिना, तळलेला कांदा आणि केशर घालून घेऊन पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफ द्यायची आहे. नंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपला हा अखनी पुलाव बनवून तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.